मी आजच ते सगळं आपल्याच चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि मी हे देखील अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतो की कोणी काय वक्तव्य केलं याच्यापेक्षा युवा वर्गामध्ये अशा पद्धतीची एखादी भूमिका घ्यायचा जर वेळ आली किंवा असा निर्णय घेण्याची कधी संधी मिळाली युवा पिढी एकत्र येते असं हे मला असं वाटतं. त्याच्यामुळं तो पक्ष पुढे जाऊन काय करेल काय करणार आहे हे काही मला काहीच माहिती नाही, परंतु युवा पिढीच्या कधीही मला असं वाटतं की आपण जे म्हणतो युवा पिढी ही देशाचं हित ठरवते, देशाच्या जडणघडणीमध्ये युवा पिढीचा देखील वाटा मोलाचा असला पाहिजे आणि म्हणून युवा पिढी जर विधायकरित्या एकत्र घेत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटतं. तसंच मी असं म्हणतो की त्यांनी त्यांच्या भूमिका मांडायला सुरुवात केली, तर त्यांची भूमिका त्यांनी मांडली, ते राजकारणात येणार असतील, त्यांचे आमदार करणार असतील, त्यांचे खासदार करणार असतील, करणार असतील, त्यांचे पंचायत समिती सदस्य करणार असतील, तर तो एक लोकशाहीतला भाग आहे ना. त्यांनी कुठेतरी एखादी पार्टी सुरू केली किंवा त्यांचं संघटन युवा पिढीचं होतंय, पण मी त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलणं हे काही योग्य नाही. मगाशीच सांगितलं की युवा पिढी एकत्र जर घेत असेल ही चांगली गोष्ट आहे. मुळामध्ये न्यायमूर्ती सारख्या माणसांनी, ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी सर्वसामान्य युवकांना अशा पद्धतीने डिसवणं हे चुकीचं आहे. विद्यार्थी दशेतला मुलगा हाच खऱ्या अर्थानं क्रांती घडतो असतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये कुणाचा पुढाकार होता? या युवकांचा होता. चलेजाव चळवळ जेव्हा महात्मा गांधींनी जेव्हा घोषणा केली, सगळ्यात पुढे कोण होता? हा युवक होता. आणि जेव्हा युवकांचा तुमच्या आंदोलनासाठी, तुमच्या राजकीय भवितव्यासाठी, तुमच्या असलेल्या पक्षासाठी तुम्ही वापर करता आणि त्या जेव्हा काम संपलं तर त्या युवकांचा तुमचा अर्थार्थी काही संबंध नाही अशा पद्धतीने जेव्हा बोलल्या जातं आणि त्याच्यातल्या त्यात न्यायमूर्तीसारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमानही मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांचे अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं ही कॉक्रोच पार्टी वगैरे ज्यांनी काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत. आम्हाला तुम्ही भारताचं आधारस्तंभ म्हणता, येणारी भावी पिढी म्हणता, अशा वेळेला तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणून हिनवता, ही गोष्ट प्रत्येक युवकांना लागलेली आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो.